रामराम शेतकरी मित्रांनो, आज आपण अंबड तालुक्यातील एकलहरा या गावी आलेलो आहोत. आपण नोव्हेंबरमध्ये मागच्या वर्षी इथंच काही गावं आहेत, जसं साडेगाव म्हणून एक गाव आहे, चिंचोली आहे, जिथं आपण इंदरराव होंडे, त्यानंतर मधुकरराव आणि डॉक्टर साहेब जी एस बांगडे साहेब यांच्या शेतामध्ये आपण काही ट्रीटमेंटसाठी आलो होतो. त्यानंतर त्यांच्या संपर्कामधून आपण विष्णू गुंड यांनी आपल्याला संपर्क केला. विष्णुभाऊ तुमचे मित्रच आहेत का ते? अच्छा. आणि तिथून मग आपण विष्णुभाऊंच्या बागामध्ये आलो. विष्णुभाऊंचा बाग त्यावेळेस तानावर सोडलेला होता. मग आपण त्याचं नियोजन केलं. योगेशराव, काय नियोजन केलं आणि आज काय दिसतंय? मला वाटतं आपण नेहमीच व्हिडिओत बोलतो सर, आज शेतकऱ्यांनी व्हिडिओत बोलावं. विष्णुभाऊ नमस्कार. राम राम शेतकरी मित्रांनो. विष्णुभाऊ, आम्ही आलो होतो तुमच्याकडं, मला वाटतं 15 नोव्हेंबर नंतर, आहे की नाही, जेव्हा तुम्ही बाग तानावर सोडलेलं होतं, आहे की नाही. आता यावर्षी पाऊस किती होता बागेत? पाऊस लय भरपूर होता, पाणी साचलेलं होतं, भरपूर पाऊस होऊन गेला आहे. त्यानंतर आम्ही आल्यानंतर तुम्ही काही पाणी वगैरे सोडलेलं नव्हतं बागात, पावसाच्या पाण्यावरच तानावर सोडलेला बाग होता सर, आहे की नाही. मी म्हणले पाणी द्या, पण दिलं नव्हतं आपण. तर आम्ही आल्यानंतर आपण जे तानातले कामं करायला पाहिजे, विश्रांतीतले तर कामं झाले पण नाही सर, नाही झाले. आणि तानातले जे कामं करायला पाहिजे ते तानातले कामं आपण, म्हणजे जे स्टोरेजच्या फवारण्या वगैरे होत्या तेवढं तुम्ही घेतलं, आहे की नाही. तर आज काय वाटते परिस्थिती तुम्हाला बागेत? आज म्हणजे आमचे झाड इतक्या अगोदर, याच्या अगोदर कधीच नव्हते फुटले. कधीच नव्हते फुटले. किती वर्षाची बाग आहे आपली? आता ही 8 वर्षाची अच्छा. पोकळी झाली. आज काय बरं फूट बघून आज तुमच्या प्रत्येक झाडावर लाखानं कळी दिसते आज बागेत, आहे की नाही. हो. किती फूट, आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे काय, स्ट्रॉंग कळी जास्त आहे सर. Strong आहे. मोठी कळी जी म्हणतो म्हणजे आपण, फळं ती सेट कळी. होणार हां, फळं सेट होणारी कळी पानगळ जास्त आहे. सुद्धा झाली नाही एवढी. आणि तेवढा ताण तुम्हाला वाटत नव्हतं. तुम्ही मला म्हटले होते तेवढा ताण वाटत नाही, पण नाही. तुम्हाला काय म्हटलं होतं, तुमच्या काडीमध्ये स्टोरेज तयार झालेलं आहे, हो, हो. आणि जेवढा पाहिजे तेवढा तुमच्या जमिनीनुसार आपण बागेत ताण दिलेला आहे. आता आपल्याला हीच योग्य वेळ आहे फोडायची, आणि आपण त्या वेळेवर फोडला. तानाच्या काळातले आपण जे कामं केले त्याचं ऑब्जेक्टिव्ह होता की आपण झाडामध्ये स्टोरेज द्यायचं. हो. आणि ते स्टोरेज तयार झाल्यानंतर आपण याच्या अगोदर व्हिडिओ काढले सर, ताण ओळखता आला पाहिजे बागेत. हो. ताण जर ओळखता आला तर आपल्याला बागेत फूट व्यवस्थित निघते. त्याचसोबत यांचं जे नियोजन आहे, आता त्या वेळेत तर स्टोरेज दिलंच आपण काढीत, हो, हो. जेवढी पाहिजे तेवढी पानगळ झाली होती, तेवढा पाहिजे तेवढा ताणं बसला होता. त्याचसोबत जेव्हा बहार नियोजन करत असताना जे पाणी व्यवस्थापन झालं, हे सगळ्यात महत्त्वाचा रोल होता. हो. पण ते आमच्या, तुमच्या हिशोबाने आमचं ते पाणी जरा जास्त झालं होतं. हा, तरी तुमचं जास्त पाणी निघलं होतं, म्हणजे जमीन जाड आहे. कारण की ते शेणखत टाकल्यामुळे पुढे हा. पाणीच जात नव्हतं. हा, जात नव्हतं, आणि यांना फोन केला, मग ते म्हणलं असं झालंय, म्हणलं याच्यातून कळी बी निघन आणि सगळंच निघन. हा. पण आम्ही काय केलं, नंतर खत भरलं, खत टाकलं आणि रोटा मारून परत दांड पाडली. हा. आणि अगोदर थोडस जमीन ओलावं लागली, कारण मेहनत झालेली नव्हती. जमीन आमची कडक झाली होती जास्त. पण मग ते नंतर रोटा हिटर झाले ताबडतोब पाणी सोडलं, सोडलं. तेव्हा ते थोडस आम्ही दांड म्हणजे वगैरे पडला. खत टाकताच नव्हतं आलं ना अगोदर. कारण अगोदर भेगदळलेलं रान होतं, त्यात पाणी सोडवतो एवढं पाणी घ्यायला लागलं. लय लय भरपूर पाणी मग घेतलं. असं वाटलं सुरुवातीलाच आगारी फेकून देईल बा. हा. सुरुवातीला आपल्याला ओढ पाणी, नंतर आंबोनी चिंबोनी, नंतर लोड पाणी द्यायचं राहतं. आमचा विशेष म्हणजे आमचा प्रयोग सक्सेस झाला, कारण की आम्ही डायरेक्ट लोडच पाणी झाला. त्याच्यामुळे आम्हाला काय वाटलं वन की टाइम पाणी बसलं मागे. लगेच नाही, काय विश्रांतीच्या काळामध्ये झाडामध्ये आपण ताकद दिलेली होती त्या आणि त्याला फवारण्यामुळे पाण्याची फायदा गरज होती. त्या फवारण्यामुळे आमचा भरपूर फायदा झाला. तर आज काय वाटतं, आता तुमचे मित्र अण्णासाहेब धोंडरे यांनी, मधुकरराव, त्यांच्या वडिलांचं नाव आहे अण्णासाहेबराव, मधुकर अण्णासाहेबराव धोंडरे, आहे ना. हा. आणि यांनी आम्हाला पाठवलं इंदरराव होतं. पाटील होंडे, अजून इंदरराव पाटील होंडे, ते डॉक्टर जी एस बांगडे, आहे ना. बांगडी साहेब. यांनी आमचे बाग बघायला पण आले होते ते पैठण तालुक्यामध्ये. हा, हा, हा. त्यांनी बाग बघितली, त्यांची बाग चालू झाली, त्यांनीच आम्हाला तुमचा रेफरन्स दिला होता. कारण की दरवर्षी आपण कोण करतो, म्हणजे कंटिन्यूच करतो. करायची गोष्ट म्हणली कोणती बी कंटिन्यूच करीत असतो. बर बर. तर यावर्षी चांगला रिझल्ट आला आहे आम्हाला, कारण की इतकं अजून आतापर्यंत इतके फुलं आणि ते दिसलेत नाही आम्हाला पाहता येईल. अच्छा. ठीक आहे. सगळे सेट होणारेच फुलं दिसत आहेत. आता इथून पुढं बरं, याच्यानंतर आपण आता हे दुसऱ्या पाण्याला ड्रीपमधून 05234 सोबत पिकअप जादू वगैरे दिलं होतं सर, त्याचे पण परिणाम असे दिसत आहेत बागेत, की पानांची मॅच्युरिटी, पानाची ताकद, त्याचसोबत कळी पण स्ट्रॉंग,
हो. आणि जमिनीत पडलेली जे खत आहे ते उचलायला त्याची जास्त मदत होऊ लागली. म्हणजे आज आपण जे दिलंय सर, याच्यातून सेटिंग अशी होणार आहे, याच्यातून गळ जरी झाली, कारण गळ तर होणारच आहे, प्रत्येक बागेत गळ होत असते, एवढे फळं सेट होणं शक्य नसतं, गळ जरी होणार आहे, पण हे दरवर्षी जे उत्पादन घेत होते त्याच्यामध्ये यांचं 0.5% जरी वाढ झाली तरी यांना भरपूरचं फळ नाही, लागून आमच्या जातं. इथं सेटिंग झाली का गळ होत नाही. अच्छा. कारण की तानाच्या काळामधले बी पाहतो मी, तर ते झालंय पहा, हम्म. तुम्हाला दाखवतो. हे तानाच्या काळामधलं आहे हस्तभारातली setting. गुंडी ती. काय झालं, बिलकुल गळतच नाही लगे. जमीन जाड काळी जमीन आहे ना. बरं, आता हे तुम्ही जे आता इथं पाणी नियोजनात पाणी किती दिवसाला देता तुम्ही? वापसा कंडिशननुसार देता? 8 ते 10 दिवसांनी. प्रत्येक झाडावर पहा सर, पान संख्या पण खूप निघलेली, कळी निघली, शेंडा म्हणजे आगारी पण निघलेली, म्हणजे असं काहीच कमी नाही बागेत, आहे की नाही? विष्णूभाऊ, बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा गैरसमज असतो की 70-80% पानगळ व्हायला पाहिजे तेव्हा चांगली फूट होईल. ती टिकत नाही ना. तर आपल्या बागेमध्ये तसं काही झालं नाही, नाही नाही. तर तुम्हाला टेन्शन नाही आलं तुम्हाला का? काय वाटत 20 होतं? वर्षाचा अनुभव आहे आणि आपला, तुम्ही कारण म्हटले की पण मला एकदा फुटवेल काही बाग. 20 हां, वर्षाचा अनुभव आहे आपला. जी पानगळ जास्त झाली की टिकत नाही, ती हां, टिकतच नाही. आणि आमच्या इथं म्हणजे पानगळ व्हायच्या आतच आपण पाणी सोडतो असं कधी. बरोबर. जास्त ताणलं की ते जास्त हे होतं. हां, फूट सुरुवातीला चांगली दिसते पण मग गुंडीगळ जास्त असते त्यावेळेस. मग याला आपण अगोदर म्हणजे सर जेव्हा याचे गुंडी अवस्थेत मोरणी अवस्थेत होतं तेव्हाच आपण रसशोषक किडीसाठी इमिडा वगैरे फवारणी झालेली आहे त्याला. झालेल्या आहेत. आता आता बागेमध्ये मधमाशी दिसते ना भरपूर, दिसते. भरपूर आहे ना. हो, कारण की मूळच आहेत आपल्या इथे 2 जागेवर. इथून पुढं आपल्याला परत शेतकरी मित्रांना मला अजून एक मेसेज द्यायचा आहे सर. आपण बाग फोडताना जे पाणी नियोजन करतो आणि हे आमचं पाणी शेवटपर्यंत तसंच ठेवावं. हो, हो. पाण्यामध्ये कुठलेही बदल करू नये. जर पाण्यामध्ये बदल झाले तर पुढं बागेमध्ये गुंडी गळण्याचे चान्सेस वाढून जातात. आता आम्ही औषध सोडण्यासाठी नुसता ड्रिपचाच वापर करतो. नंतर मग ती हा, म्हणजे दांडाना पाणी कंटिन्यू ठेवायचं. आतल्या भागात जो आपला गॅपनुसार रुटीननुसार पाणी व्यवस्थापन आहे त्याच पद्धतीत ठेवायचं. पाणी जर बदललं तर पुढं गुंडी गळेल. म्हणजे सरीत वापसा आला का मग आतल्या भागात, आतल्या भागात वापसा आला का सरीमधून? दांड फोडून पाहतो, त्याच्यात जर कोरडेपणा जाणवला की लगेच हा, थोडं पाणी सोडता येतं. पाणी चालू करतो. तर विष्णूभाऊ, मागच्या वर्षी आपले झाडं किती सगळे? हे 350 350. मागच्या वर्षी किती टन माल निघाला? इथे 17 टन निघाला होता. 17 टन. यावर्षी काय अपेक्षा आहे काय आणि वाटतं बरं? सुरुवातीच्या फुटीवरून काय म्हणजे वाटायला? गेल्या वर्षी फुलं बी दिसत नव्हती इतकी. फुलं दिसत नव्हते. नाही नाही, उगं कुठं मोठं फांदील दिसत होते तरी माल टिकून राहायला तो. आणि यंदा पाऊस असताना बी माल टिकून राहायला तो. बरं. नाही, आता या वर्षीच्या फुटीनुसार तुम्हाला काय वाटतं? या वर्षीच्या मला तरी वाटतं 25च्या पुढे निघाला पाहिजे. या वर्षी उत्पादनात आपल्याला म्हणजे 25 ते 30 टनापर्यंत आपल्याला या वर्षी माल निघालाच पाहिजे. कारण की झाडं मोठाली झाली आता. झाडं मोठाले झाले, झाडांचं कॅनोपी चांगली झाली, डेरा चांगला झालाय आणि फूट चांगली विशेष म्हणजे. आणि यंदा खाला भरपूर आहे आता यंदा. आणि यावर्षी शेणखत भरपूर टाकले. 10 ते 12 शेणखत ट्रॉले टाकलेले होते. तुमचं मूळ गाव इसरवाडी आणि तुमचे काका माझे मित्र गुंड साहेब. हा. तर आपण मध्ये एकदा इसरवाडीला भेटलो बी होतो. हो, हो. त्यांची तर आमची भेट होतच असती. त्यांनी विचारलं होतं तुम्ही एवढं लांब जाऊन काय करत तुम्हीच सांगा आम्ही काय करत होतो इथे येऊन. काय तुम्ही शेती मित्र चांगले कार्य करता. बरोबर. चला, यावर्षी आपल्याला 25 ते 30 टन उत्पादन घ्यायचं या बागेतून. त्याच पद्धतीत आपलं नियोजन राहील. ते नाही करणारच आपण. कंटिन्यू आपण कोणतीही गोष्ट घेतली का एकदा कंटिन्यूच करत असतो. तिला मध्ये गॅप नाहीच. कारण की आपल्याकडे ब्लोअर आहे, ट्रॅक्टर आहे, सगळे व्यवस्था आहे तुमची. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये बरं का, आज जी फूट दिसते ना तर याच्यामध्ये 90% तुमचं जे कार्य केलंय तुम्ही वेळोवेळी आपल्याला शेतीशिवाय पर्याय त्याचे रिझल्ट दिसू लागले. तुम्ही वेळोवेळी जे नाही, करताय आमचं काम आहे वेळेवर सांगायचं. काय करायचं काही नाही, हे बागेत येऊन बघून सांगणे, परंतु ते वेळेवर करणं हे शेतकऱ्यांचं काम आहे. आपण आणि ते वेळेवर केल्यानंतर हे असे रिझल्ट बागेत दिसतात. हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. कारण की मग आमच्याकडे पहिले 1000 झाड होते. आता एवढेच झाडाला इतके जीव लावायचं म्हणजे काय लय जीव लावणं चालू आहे सध्या. कारण की ही मोसंबीला सगळेच कदरलेले आहेत आज. हो, तुमच्याकडे भरपूर लोक उपटू लागले जालना जिल्ह्यामध्ये. आता काय काही मारते, इथ्रेल मार कुठं काही मार, झाड टिकत नाही. बरोबर, कारण की इतकी अति पानगळ करून झाडाला पुन्हा पाणी यायला टाइमच लागतो ना. बरोबर. आणि शेतकरी मित्रांनी झाडं उपटण्यापेक्षा मला वाटतं बरं का, थोडंसं विद्यापीठाचं किंवा मोसंबी संशोधन केंद्र आहे बदनापूरला. हा, आणि जसं जे काही रेशो आहे भरपूरचं मार्गदर्शक आहे मार्केटमध्ये,
चांगले मार्गदर्शक बघावं. विद्यापीठाचे त्यांचे मेळावे असतात. हो. तुमचे आता KVK याचं कोणते खरपुडी खरपुडीचं. खरपुडी KVKला 15-20 दिवसाला आता प्रशिक्षण काय आपण असतं. ट्रायको ते हे सोडू सगळं म्हणलं बघावं ते यांनी सोडतो. शेतकरी मित्रांनो. वेळोवेळी त्याचं नियोजन घ्यावं. आपण जी फळबाग लावलेली जमिनीत किंवा आपल्या क्षेत्रामध्ये, तर त्याला काय लागतं, त्याचा डोसेस कसे असतात, त्याचं वार्षिक नियोजन काय असतं, हे विद्यापीठ घ्यावं. सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच सगळा सांगतं. अभ्यास करूनच सांगतो. आणि आम्ही जे काम करतोय आज जे व्हिडिओ काढायचा आमचा जो उद्देश आहे, हा शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला मेसेज पोहोचवा, हाच उद्देश आहे आमचा. आम्ही पण भरपूरसे विद्यापीठाचे प्रशिक्षण अटेंड करतो. हो. त्या लोकांच्या तज्ज्ञांच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जातो. त्यांना विचारून भरपूरसे कामं आम्ही बागेमध्ये करत असतो. चांगलं कार्य. ते पण शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. हो. आणि त्यानंच मग आपल्याला बाग उपटायची वेळ येणार नाही. आणि त्याचे रिझल्ट आपल्याला वेळोवेळी दाखवता येईल. नाही काढला आम्ही काढायचं कारण काही नव्हतं आमचं, कारण की ते 20-22 वर्ष झाड. हा, नाही तुमचं नाही उदाहरण आहे. हो, हो, तुम्ही जुनी बाग काढली ती. हा. नाही, दुसरे अजून जे काही शेतकरी तुम्ही नाही, जसं लई म्हटले आमच्या काढले. तालुक्यामध्ये भरपूर बाग उपटू लागली. ते शेतकऱ्यांनी थोडंसं त्याच्या मूळ मोसंबीला मुळामध्ये काय लागतं, हो, हो. त्याचा अभ्यास म्हणजे करायला त्याचं त्याचं वार्षिक नियोजन कसं असतं, त्याचं खताचं व्यवस्थापन, त्याचं पाणी व्यवस्थापन, बहार नियोजन, हो. त्याची मेहनत करावी की नाही करावी, खतामध्ये आपण काय काय द्यावं, या सगळ्या गोष्टीचा एकदा अभ्यास झाला हो. तर ते. आणि आता तुम्ही उत्पादन काढू लागले. तुम्ही जर यावर्षी तुम्ही म्हणताय मी 350 झाडामध्ये मला 25-30 टनाची अपेक्षा दिसू लागली, हो. किंवा आताचे जे फूट आहे याच्यावरून वाटतं एवढं उत्पादन निघेल, निघेल. तर हे तुमचं चांगलं उत्पादन आहे, विक्रमी उत्पादन वाटू लागलं. जर हे उत्पादन आता तुम्ही कसं काढता ते आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन बघावं. नाही नाही हो. बरोबर की नाही? तुम्ही वेळोवेळी काय करताय, जेणेकरून काय होईल, झाडं उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. बरोबर आहे की? कारण की चालेल सर. रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील. मागच्या नोव्हेंबरमध्ये आपण पहिल्या वेळेस भेटलो होतो. हो. तुम्हाला भेटायच्या अगोदर आम्ही इथं जवळच गोदावरीच्या किनाऱ्यावर साडेगाव आणि चिंचोली या गावांमध्ये आलो होतो. हो. आणि विशेष करून मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं हे फळबाग सोबतीचं पण एक ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला साडेगावचे इंदरराव होंडे पाटील आणि मधुकरराव पाटील आणि सोबत GS बांगडे सर, डॉक्टर साहेब, तर यांनी पाठवलं, तर त्यांचाही विशेष करून धन्यवाद. जसं ते आमच्या बागामध्ये आले होते बाग बघायला, मला वाटतं ते दिवाळीच्या आसपास आले होते. हो, तेव्हा बागेमध्ये फळं होते आपले. आणि आपण बाग हार्वेस्ट केला होता 7 डिसेंबरला. हो. आणि आपल्याकडे गळ वगैरे काही नव्हती, हे त्यांना दाखवलं होतं आपण. आणि शेतकरी मित्रांना आम्हाला हेच सांगायचं की योग्य नियोजन जर केलं आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांनी जर ते टायमावर केलं हो. तर बिलकुल रिझल्ट येतात. ठीक आहे, धन्यवाद सर, धन्यवाद विष्णू भाऊ. आणि तुमचं अभिनंदन मेहनतीसाठी. आज जो रिझल्ट आहे हा तुमच्या मेहनतीचा रिझल्ट आहे. नाही मेहनती करायला आमचं आपल्याला काम आहे त्याच्याशिवाय सांगणं, काही काम असतं. करणं शेतकऱ्याचं काम असतं. आपल्याला काय वेळेवर करणं हे शेतकऱ्यांचंच काम आहे. आणि वेळेवर केल्याचे परिणाम आपल्याला आज बागेत दिसत आहेत. हो. आज तुम्ही 300-350 झाडामध्ये 25-30 टन उत्पादन काढण्याची जी मानसिकता ठेवताय, ती तुमच्या फुटीवर अवलंबून आहे, किंवा आज जी निघलेली बागेत बहार आहे त्याच्यावरच ती अवलंबून आहे पुढची. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हीच गुंडी चांगली सेट करायची, चांगलं फळ तयार करायचं, त्याची क्वालिटी मेंटेन करायची, आणि आपलं जे ॲव्हरेज उत्पादन म्हणतोय आपण व्हिडिओमध्ये सांगतोय त्या उत्पादनापर्यंत आणि विशेष पोहोचायचं. म्हणजे विष्णू भाऊ, आम्ही जर एवढ्या विश्वासाने बोलतो, क्वालिटीच काढतो दरवर्षी. आम्ही जो विश्वासाने बोलतो, आता तुमच्या बागात आम्ही विश्वासाने का बोलतोय, कारण आम्ही तानाच्या काळामध्ये जी आवश्यकता झाडाची होती ती आम्ही पूर्ण केली, म्हणून आम्हाला आता फुटीनंतर तेवढा विश्वास आलेला आहे. चालेल. धन्यवाद सर, परत एकदा धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू.